बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे तर म्हटलं चला भजी पण बनवावेत। मग हे पालकाची भजी अजिबात सुद्धा तेल पीत नाहीत, एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात। कसे बनवायचे तर चला पाहूया। त्यासाठी आपल्याला साधारण 2 वाट्या भरेल एवढा पालक घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा आहे। आता इथे पालक आपण जरा थोडा मोठाच कट करणार आहोत, कारण भजी बनवायची म्हटलं की पालकामध्ये पाण्याचे प्रमाण असते आणि जर ते बारीक कट केला तर भज्यामध्ये तो दिसणार नाही। त्यामुळे जरा थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करायचा, फक्त पानच घ्या, देठ अजिबात घेऊ नका। बरोबरच आपल्याला इथे 1 मूठ एवढी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती सुद्धा बारीक कट करून घ्यायची। यामुळे काय होतं ना, फ्लेवर खूप छान येतो आणि खायला सुद्धा अगदी छान लागतात। आता इथे ना आपल्याला मोठा असा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये पालक आणि कोथिंबीर काढून घ्यायची। बरोबरच इथे जेवढा पालक घेतलेला त्याच्या निम्म्याने बारीक उभा कट केलेला एकदम पातळ असा कांदा घ्यायचा। बरोबरच इथे 2 चमचे आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद। हळदीचं प्रमाण कमी राहू द्या, नाहीतर आपले पालक भजी काळवट दिसतील। 1 मोठा चमचा एवढे आपल्याला ओवा घ्यायचा, हातावर क्रश करून घालायचा आणि 1 मोठा चमचा एवढे पांढरे तीळ। बरोबरच आपल्याला इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्यामुळे कुरकुरीतपणा खूप चांगला येतो। बेसन घालताना साधारण 5 चमचे एवढे बेसन घालायचं, किंवा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार थोडंसं वाढवू शकता। चवीनुसार 2 चमचे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी घालू नका, असंच मिक्स करा, कारण कांद्यामध्ये आणि पालकामध्ये पाण्याचे प्रमाण असते। थोडंसं बेसन कमी वाटत होतं म्हणून आणखी मी 1 ते 1.5 चमचा बेसन वाढवलं। अगदी हातावर थोडं थोडं पाणी घेऊन मी याच्यामध्ये घालून छान असं पीठ आपल्याला इथे आपलं ओलवून घ्यायचं आहे। तर आता पीठ ओलं करताना काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान मिक्स करायचं। आता इथे आपल्याला भज्याची कोटिंग कशी असायला हवी, तर अगदी पालकाला बेसन चिटकायला पाहिजे एवढीच कोटिंग हवी। जास्त पातळ करचाल तर ते चपटे भजे होतात, कुरकुरीत होत नाहीत आणि तेलसुद्धा जास्त पितात। इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे बनवून तयार झालेलं आहे। अगदी असंच आपल्याला हवं आहे। जर पालक मोठ्या आकारात कट केलं ना तर तुम्ही पाहू शकता की पालकसुद्धा दिसायला छान दिसतो आणि भजेसुद्धा एकदम कुरकुरीत बनवून होतात। आता गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण कमीच ठेवा, कारण ही भजी जास्त तेल पीत नाहीयेत, त्यामुळे बनवायला किंवा तेलसुद्धा आपल्याला जास्त लागत नाही। अगदी जसं हवं त्या आकारामध्ये इथे भजी सोडून घ्या। इथे चमच्याचा वापर अजिबात करू नका, तुम्ही हातानेच भजी सोडा, कारण हाताने भजी सोडलेले भज्याचं जे टेक्स्चर आणि दिसायला आणि कुरकुरीतपणा येतो ना, तो खरंच खूप छान असतो। त्यामुळे तुम्ही नक्कीच हाताने बनवून ट्राय करून बघा। आता याला एका साईडनी छान असं कुरकुरीतपणा आला की दुसऱ्या साईडनी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे भजी खायला खरंच खूप छान लागतात। एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि या पद्धतीने ट्राय करा, म्हणजे तुमची भजी सुद्धा अजिबात तेल पिणार नाहीयेत। जर आता तुम्हाला इथे मिरची पावडरचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चॉप करून घातली तरी सुद्धा चालेल, पण याची गरज भासत नाही, कारण मिर्च पावडरमध्ये हलकासा तिखटपणा असतो। आता काय करायचं, भजी छान असे कुरकुरीत बनवून तयार आहेत, तर त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अगदी ह्याच प्रोसेसने आपल्याला इथे सगळे भजे छान असे तळून काढायचे आहेत। बरोबरच इथे हिरवी मिरची सुद्धा आपण तळून काढलेली आहे। अजिबात तेल न पिणारे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता की याच्यामधला एक भजी मी काढून हातावरती तुम्हाला क्रश करून दाखवते, तरी तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला तेलसुद्धा लागत नाही, म्हणजे आपले भजी अजिबात तेल पित नाहीत, परफेक्ट असे बनवून तयार होतात।